आणि आमचं गाव बेल्हे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, म्हणजे साधारणतः 120 किलोमीटर लांब आहे पुण्यापासून. ओके. आणि मग ज्यावेळेस 12वीमध्ये मी विज्ञान शाखेमधनं पास आउट झालो आणि इंजिनियर बनण्याची स्वप्न बाळगली होती. मग त्यावेळेस आपल्याला पुण्यामध्ये तर राहायचं आहे, परंतु घरची परिस्थिती तेवढी पुण्यात शिक्षण घेऊ शकू अशी नव्हती. त्याच्यामुळं मग विद्यार्थी सहाय्यक समितीचा आपल्याला पर्याय मिळाला. संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व आणि त्या संघर्षालाच संधीमध्ये बदलून उभा राहिलेले एक उद्योजक. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला, ज्यांनी शिक्षणासोबत नेतृत्व आणि उद्योजकता दोन्ही घडवली. नमस्कार, आपण ऐकत आहात यशस्वी कथा समितियन्स ही पॉडकास्ट मालिका. या मालिकेत आपण विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेत आहोत. आज आपल्यासोबत आहेत समितीचे माजी विद्यार्थी, सिमूसॉफ्ट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि माजी विद्यार्थी मंडळाचे माजी सचिव म्हणून कार्य केलेले एक सक्रिय व्यक्तिमत्व. आजचे पाहुणे हे केवळ उद्योजक नाहीत, तर समितीच्या संस्कारातून घडलेले एक नेतृत्व गुण असलेलं व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थी जीवनात त्यांनी समितीमध्ये राहून संघर्ष अनुभवला आणि पुढे जाऊन माजी विद्यार्थी मंडळाचे माजी सचिव म्हणूनही नेतृत्व केले. आज ते सिमूसॉफ्ट या क्षेत्रात उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की नमस्कार, विद्यार्थी सहाय्यक समितीशी तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मी 1996 साली 12वी पास झालो. ओके. आणि आमचं गाव बेल्हे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, म्हणजे साधारणतः 120 किलोमीटर लांब आहे पुण्यापासून. ओके. आणि मग ज्यावेळेस 12वीमध्ये मी विज्ञान शाखेमधनं पास आउट झालो आणि इंजिनियर बनण्याची स्वप्न बाळगली होती. मग त्यावेळेस आपल्याला पुण्यामध्ये तर राहायचं आहे, परंतु घरची परिस्थिती तेवढी पुण्यात शिक्षण घेऊ शकू अशी नव्हती. त्याच्यामुळं मग विद्यार्थी सहाय्यक समितीचा आपल्याला पर्याय मिळाला. माझ्याच गावात एक सिनियर होते, विनायक शिरकर. त्यांनी DED इथून केलं होतं. मग ती माहिती होती. मग ती स्वप्न मला आधीच पाहिली मी की 12वी नंतर आपल्याला समितीतच जायचंय आणि आपलं इंजिनिअरिंगचं स्वप्न जर आज पूर्ण करायचं असेल तर आपल्याला समितीतच हात लागेल. बरोबर. त्याच्यामुळं अगदी ते VIT नावाचं कॉलेज मला समितीपासून अगदी टोकावरती आहे. म्हणजे आजकाल जवळजवळ 1-1.5 तास लागेल त्या कॉलेजला जायला. पण तरीही मी समितीतच राहायचा निर्णय घेतला, कारण राहण्या खाण्याचं तिथपर्यंत सगळं पुण्यात वास्तव करण्याचं जे काही दिव्य होतं तो प्रश्न सुटणार होता. त्याच्यामुळे मग समितीकडे पावलं आपोआप वळाली. नंतर तो इंटरव्ह्यू झाला आणि बऱ्याच झगड्यानंतर तो प्रवेश मिळाला मला. बरोबर. पण त्या काळात प्रमुख तुमच्या अडचणी कोणत्या होत्या की तुम्ही त्याच्यावरती मात करून पुढे आलात? अडचणी आता ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 1996 म्हणजे तो काळ जर बघितला तर ते काय डिजिटलाइज तो काळ नव्हता. एखादी गोष्ट माहिती असण्याचं साधन किंवा मीडिया असा खूप त्यावेळेस प्रचलित नव्हता. त्याच्यामुळं प्रवास असेल, शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, याच्यासाठी मोठी जिकीर करायला लागायची. म्हणजे आमचं कुटुंब हे शेतकरी नाही तर शेतमजुराचं कुटुंब. घरात आम्ही 4 भावंड, अक्का आमची मोठी, नंतर ताई, दादा आणि मी. मग तिथून हा सगळा ग्रामीण भागातला प्रवास असल्यामुळं शिक्षणाचं खूप काही असं घरात असं मोठं पाठबळ नव्हतं. मोलमजुरीची कामं आई करायची, भांडी धुण्याची कामं करायची, सालगडी म्हणून काम करायची. वडील सालगडी होते. ब्राह्मणाचं एक शेत आम्ही करायचो आणि मग तिथून 3-4 मैल परत ती प्राथमिक शिक्षण, नंतर मग तेवढंच लांब अगदी आम्ही खेळत असायचो गावात रानात. आणि मग तिथून तो प्रवास, मग पुढे हायस्कूलला 5वी नंतर मग तो रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमधला प्रवेश. हे सगळं 9वी-10वी पर्यंत आम्हाला चप्पल नव्हती, घरात लाईट नाही. हा सगळा प्रवास जो होता हा खडतर होता. आणि ते जर तुम्हाला जर तुमच्या आईची फाटकी साडी बदलायची असेल तर तुमच्याकडे शिक्षण हेच आसरा आहे. बरोबर. आणि मग मी ते स्वप्न पाहायचो की आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला शिकावं लागेल, आपल्याला घडावं लागेल, आपलं दारिद्र्य आपल्यालाच निर्मूलन करावं लागेल, दुसरं कोणी येणार नाही. आणि मग तो चंग बांधला. खूप अभ्यास हेच तुमच्याकडं खूप मोठं शस्त्र होतं. आणि मग 10वी नंतर 10वीमध्ये माझा केंद्रात पहिला नंबर आला अशा परिस्थितीमध्ये. आणि मग तिथून खूप सगळ्या स्वप्नांना एक पालवी फुटली की अरे आपण काहीतरी करू शकतो. आता 10वीमध्ये माझा पहिला नंबर आला आहे. आणि त्याच्यातनं मग खूप सारी प्रेरणा मिळाली. माझी बहीण अक्का, तिचा माझ्या ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये प्रचंड प्रभाव आहे. तिचे मिस्टर वयाच्या 23व्या वर्षी वारले, म्हणजे आमचे दाजी. त्यावेळेस 10वी होती माझी. तिने मला खूप म्हणजे लहानपणापासून खूप जीव लावायची, सांगायची. ती माझी मॅथची टीचर होती.
आणि मग सात कसा काढायचा, वाटी कशी काढायची, वाट्या काढून अंकगणित कसं शिकायचं. तर हे सगळं ती गोडी लावली तिने त्या सगळ्या गोष्टींची मला माहिती करून दिली. आणि मग त्याच्यामुळं शाळेत कसं जायचं, वागायचं कसं, शाळेत जाणं किती गरजेचं आहे आपल्या कुटुंबासाठी, हे तिचे संस्कार खूप कामाला आले. आणि मग त्यावेळेस ते पती जाण्याचं संकट तिच्या डोक्यात होतं, तिला ते खूप त्रासदायक होतं. आणि मग त्यावेळेस तिला असं वाटेल की आता त्या दिवशी वाटलं तिला की हा आता पास होतोय की नाही, कारण ते दुखवता वगैरे हे सगळे 3 महिने घरामध्ये होता. तिला सांगितलं की आता तू अश्रुपूस, मी नुसता पास नाही तर मी केंद्रात पहिला आलोय. आणि मग तिथून पुढं 11वी 12वी परत तिथून गावापासून 12 किलोमीटरचा प्रवास करणं. आमची इथं सायन्सची शाखा नव्हती 11वी 12वी. मग दररोज तो एसटीतला प्रवास, कधी जागा बसायला मिळायची नाही, मग कधी लटकून जायचं. ते सगळं दिव्य असायचं. पहाटे 7 वाजता 12 किलोमीटर जायचं, 12 किलोमीटर परत यायचं. आणि मग त्यातून छात्रशाखेत परत चांगले मार्क्स पडले आणि मग पुण्याच्या दिशेने आलो. तर हा सगळा त्याच्या पाठीमागची किनार आहे. आई नंतर मग बाजार म्हणजे पालेभाजी वगैरे, कांदे बटाटे विकायची. आणि मग तिच्या कष्टात, जे आई वडिलांचे कष्ट असेल, अक्का दादाचे कष्ट असतील, हे सगळं जर पुसायचं असेल तर आपल्याला बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्या समितींकडे काय तेच भांडवल होतं. त्याच्यामुळे मग तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले सर हे. पण तुम्ही ज्या संस्थेत राहिले, वाढले, संस्कार झाले आणि पुन्हा फिरून काही काळानंतर त्या संस्थेत तुम्ही माजी विद्यार्थी मंडळात माजी सचिव म्हणून तुम्ही तिथं काम पाहिलंय, काय होता अनुभव? हा अनुभव नाही, म्हणजे डोक्यात पक्क होतं की आपल्याला समिती बरोबर जोडलं जायचंय. समितीचं कारण प्रचंड प्रभाव होता आमच्यावरती, तांबोळे सरांचा, आमचे पर्यवेक्षण. तर ते ज्यावेळेस आम्ही 4 वर्ष पूर्ण झाली, माझी 96 ते 2000ला मी पास आउट झालो. आणि मग तेव्हापासून सर संपर्कातच होते. सर म्हणायचे की तुमची जी काय परिस्थिती आहे ठीक आहे, तुम्ही आता नोकरीला लागलात, काही दिवस तुम्ही तुमचं घर बघा, प्रपंच बघा, परंतु त्याच्यानंतर ज्या संस्थेने तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं, ज्या संस्थेने तुमची स्वप्न साकार केली, त्या संस्थेला विसरू नका. कारण शेवटी समाजच तुम्हाला घडवत असतो. आणि त्या समाजाला जर तुम्ही मागवळून पाहिलं नाही तर मग हे सगळं कुणी करायचं. त्या माध्यमातून आणि अनेक माजी विद्यार्थी काम करत होते. त्या माजी विद्यार्थ्यांचा, त्या सगळ्यांच्या ज्येष्ठांचा पण एक प्रभाव होताच ना की अरे परत यांच्यासारखंही काम करायचं. मग त्यातनं ती सगळी प्रेरणा मिळाली आणि पावलं आपोआप समितीकडे मिळाली. क्या बात आहे. तुम्ही परत उद्योजकतेकडे वळलात, तर उद्योजकतेकडे वळण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला की का मला ह्या क्षेत्रामध्ये येऊन काम करावं? निर्णय कसं होतं ना की मुळातच घरात आईनी सगळं जे मोलमजुरी होती, तो हातबट्ट्याचा व्यवहार होता, त्यात काही मिळत नव्हतं तिला. मग तिने व्यापार सुरू केला कांद्या वाट्याचा, मोलमजुरी सोडून. तिने ग्राहक कसे हँडल करायची, कसं हसून बोलायचं कस्टमर बरोबर, हे सगळं तिच्याकडनं, मी ते MBAचं शिक्षण माझं तिच्याकडनं खऱ्या अर्थानं पूर्ण झालं मला असावं लागेल. कारण ते व्यावहारिक शिक्षण होतं. तिच्याबरोबर मी माल विकायला जायचो. सकाळी जर तिने कालचा जर माल, आपल्या भाज्या उरल्या, तर ती मला पूर्ण गावभर ते टोपली डोक्यावरती द्यायची आणि ते विकायला येऊन सांगायची. मग ते मी तिच्या जोड्या सकाळी 7, म्हणजे सकाळी जर शाळा जर 7ला असेल, 8ला असेल, तर मला ते टार्गेट असायचे की त्या जोड्या सगळ्या संपून यायच्या. मग ते सगळं वर्गातल्या मुली यायच्या, मला लाज वाटायची की भाजी घेता का भाजी. आणि परंतु मग त्यातनं आपल्याला शेवटी दिलेलं टार्गेट पूर्ण कसं करायचं, आपला एखादा चिकाटीने जर व्यवसाय केला तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला तग कसा धरून राहायचा, आपली विक्री कशी करायची, लोकांची मनं कशी जिंकायची, हे सगळं प्रशिक्षण तिने असे एक्झाम्पल देऊन केलं. त्या केस स्टडीज होत्या माझ्यासाठी. नंतर मग गावोगावी जाऊन बोरं विकायची, संत्री विकायची, कांदे बटाटे विकायचे. मग आज बेल्ह्याचा बाजार, उद्या निगोजचा, परवा जांबूचा, नंतर वडजिऱ्याचा, असे बाजार करायचो आम्ही. आणि मग त्यातनं आपसुकच ते प्रशिक्षण मिळालं. पुढे चालून ज्यावेळेस समिती बरोबर जोडलो गेलो, साधारणतः 2000ला तर माझं इंजिनिअरिंग झालं आणि मी उद्योजकतेकडे वळालो 2022ला. म्हणजे 22 वर्षांनी मला ते तिकडे आलो. शेवटी कसं आहे ना, मराठी माणूस व्यवसायात करण्यात जरा थोडासा धाकधूक असते. मध्ये कोविडचा काळ होता आणि कायम डोक्यात असं कायम चक्कर फिरत राहायचं की अरे आता कितीतरी हे सगळं उद्योजकतेचं वारं आहे, आपल्याला आपल्या कलागुणांना आईने जी शिकवण दिली, अक्काने दिली, त्याचा व्यवहारात उपयोग करायचा असेल तर तुम्हाला थोडंफार रिस्क घ्यावी लागेल. आणि कसं आहे गणेश की द बिगेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग रिस्क. म्हणजे सगळ्यात जर तुमचं रिस्क असेल ना तर ती रिस्क न घेणं.
म्हणून ती एक रिस्क घेतली आणि प्रतापराव पवारांनी उद्योजकतेचं खूप मोठं वारं समितीत आणलं होतं आणि त्यांचं एक व्याख्यान ऐकलं होतं. मला वाटतं 2022च्या त्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ते व्याख्यान झालं. उद्योजकतेचा आपण सेल सुरू केला आणि त्या व्याख्यानात मला त्यांचं एक वाक्य खूप आवडलं की तुम्हाला उद्योग सुरू करायला भांडवल लागत नाही, तुमचं पैसे लागत नाही, ओळखी लागत नाही, जागा लागत नाही, काहीच लागत नाही. सगळ्यात मेन काय लागतं तर तुमच्या काळजात किती आग आहे. आणि मग म्हटलं अरे हे तर खूप आहे. त्याच्यामध्ये जे काही स्पार्क टाकण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि मग मी त्याच्यात सगळं रॉकेल, पेट्रोल, डिझेल सगळं टाकून भडकाच उडवून दिला आणि लगेच निर्णय घेतला की आपल्याला इकडे वळायचंय. आपल्या काळजात आग आहे ती विझू द्यायची नाही. बरोबर. आणि मग हा प्रवास सुरू झाला. बरोबर. पण तुम्ही आता सिमूसॉफ्टचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहात, तर एकंदर या कंपनीमध्ये तुम्हाला सुरू करताना काय अडचणी आल्या आणि आता सध्याला ही काय स्टेटस आहे कंपनीचा? अडचणी अशी आली की मुलाची 1.5 लाखाची फी होती, सीओपीला त्याचा प्रवेश होता, घर चालवायचे, पगार सगळा जाणार होता. आणि मग अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस मुलाचं ऍडमिशन होत होतं म्हणजे 2022ला तो नुकताच फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं. माझा पगार जो काही महिन्याचा होता तो येणार नव्हता, घराचे हप्ते होते, ह्या सगळ्या अडचणी होत्या. पण घरात मग पत्नीने पण खूप साथ दिली. तिने सांगितलं की नाही तुम्ही म्हणजे यू आर बॉर्न फॉर बिझनेस, तो निर्णय घ्या तुम्ही, आम्ही आहोत सगळे तुमच्या पाठीशी. आणि मग 22 मार्चला 15 मार्चला मी कंपनीत माझा राजीनामा दिला आणि 28 मार्चला मी जीएसटीचं सर्टिफिकेट काढलं आणि प्रवास सुरू केला माझा. ह्या अडचणी होत्या, जागा नव्हती. मग मित्राची एक डिमोल्युशनला आलेला फ्लॅट होता माझा, विवेक सलवारू नावाचा मित्र आहे. ज्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंगला एकत्र होतो व्हीआयटीला, मग मॉडेल कॉलनी जे ईशान नावाचं हॉटेल आहे, आपण चहा वगैरे घेतो कधी समितीच्या जवळ असल्यानंतर, मग तिथंच पाठीमागं ते सुरगंध नावाची सोसायटी होती, तिथं त्या फ्लॅट तो डिमोल्युशनला आला होता. मग ते डिमोलिश होईपर्यंत निदान त्यांची ते दुसरीकडे व्यवस्था केली होती. मग तिथं मी राहिलो. मग आपल्या बाजीराव रोडवरनं प्लास्टिकच्या खुर्च्या आणल्या, काही छोटे हलकेसे टेबल आणले आणि मग तिथनं सिमूसॉफ्टची स्थापना झाली पाडव्याला, 2022च्या पाडव्याला. म्हणजे तुम्ही अगदी खूप खडतर परिस्थितीतून तुम्ही सिमूसॉफ्ट कंपनीची उभारणी केली. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की आजच्या काळात उद्योजक होण्यासाठी काय आवश्यक आहे? किती सोपं मंत्र आहे तो पवार साहेबांनी सांगितलं, प्रतापरावांनी, की काहीच नाही लागत, तुमच्या काळजात ती आग पाहिजे. बरोबर. बाकी काही लागत नाही. बरोबर. कारण सक्सेस ऑफ गेटिंग अहेड इज टू गेटिंग स्टार्टेड. सुरुवात करणं गरजेचं आहे. उद्योजकतेमध्ये तुम्हाला सगळ्यात काय महत्वाचं असेल तर मोठमोठी स्वप्न, मोठमोठे प्लॅन, त्याच्यापेक्षा कृती महत्वाची. पहिलं पाऊल पडणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये समितीने तुमच्या व्यक्तिमत्वात कोणते गुण विकसित केले की ते तुम्ही आजही कंटिन्यू करता? लिडरशिप, प्रोएक्टिव्हनेस, रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑलवेज टेकन, नॉट गिव्हन. कुणीतरी सांगायला नाही पाहिजे, ते तुम्हाला स्वतःहून कळलं पाहिजे. तुमचं यू नीड टू बी रिस्पॉन्सिव्ह, नॉट रिॲक्टिव्ह. काहीतरी घडल्यानंतर तुम्ही आग लागल्यानंतर विझवायला जायच्या ऐवजी आग लागायच्या अगोदरच त्याचे सगळे उपाय काढून ठेवणं, हे समितीतून शिकलो. स्वच्छता शिकलो, श्रमप्रतिष्ठा शिकलो, काम करायचं लाज वाटली नाही पाहिजे. तर आता ही माझ्या सगळ्या टीमला मी ते एक्झाम्पल सेट करतो. मी स्वतः काम करतो. स्वतः केलं की जर बॉस तुमचा वेळेच्या अगोदर आला की एम्प्लॉई येतील. बॉस सगळ्यात उशिरा काम करून गेला की एम्प्लॉई कळतील की अरे हा यू नीड टू लीड फ्रॉम फ्रंट, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काम करावं लागतं. मग आहे टीम ती करेल असं म्हणून काम होत नाही. आणि मग हे समितीने विंग मॉनिटर केलं, समितीने बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या, समितीने नेतृत्व गुण आपल्या इथे आपल्याला तुला माहितीच आहे, सगळी कामं आपल्यालाच करायला लागायची, कमव शिका होतं. ह्या सगळ्या गोष्टीतनं लिडरशिपची ऑटोमॅटिक घडलीच ना. लोकांबरोबर संवाद कसा करायचा, संवाद कौशल्य कसं करायचं, निगोशिएशन कसे करायचे, अर्ज कसा लिहायचा, पटवायचं कसं रेक्टरला, ह्या सगळ्या गोष्टी त्या आपसुकच आल्याच. त्यावेळेस आपल्या इथे वेगवेगळे कला गुणदर्शनाचे कार्यक्रम व्हायचे. नाना पाटेकर आले त्यावेळेस मी लीड करत होतो. मी सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रमुख होतो. तर हे अजून काय लागतं तुम्हाला? तुम्ही समिती म्हणजे आपली एक रिअल केस स्टडीज आहेत ना नेतृत्व घडवण्याची. ती लिडरशिपची फॅक्टरी. करेक्ट. पण या सगळ्या प्रवासासोबत उद्योजक म्हणून एका ठिकाणी काम करताना दुसरी बाजू तुमची अशी की तुम्ही सामाजिक क्षेत्रातही तुमचं भरपूर योगदान आहे. हो, कारण मी आता सांगितलं ना की तुम्ही पाठीमागं पण वळून पाहता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं पोट भरल्यानंतर मग उरलेलं देण्यापेक्षा तुमच्या घासातला थोडा घास देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि हे जर बाकीच्यांनी नसतं केलं तर आम्ही तरी पुण्यात कसं शिकलो असतो. अच्युतरावांनी जी संस्था सुरू केली, मालेगावकर ताई असतील, नंतर पुरंदरे ताई असतील,
या सगळ्यांचं पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रीब्युट नाही केलं, त्यांनी त्यांच्या घासातला घास आपल्याला दिला. मग हे जर आपण नाही केलं तर मग हे कोण करणार? आपण एवढे स्वार्थी तर नाहीये ना. त्याच्यामुळं माझं सगळं झालं छान, नंतर निवांत करू. त्या समुद्रातून घागर देण्यापेक्षा घागरीमधनं तांब्या देणं कधी मला चांगलं वाटतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे, बरेच माझे विद्यार्थी, मी नाही, बरेच माझे विद्यार्थी समितीचे जे उद्योजक आहेत ते समितीच्या कार्यात आहेत. बरोबर. त्या समितीच्या, आता मी इंजिनिअरिंगच्या क्लबला मेंटर करतो, मला वेळ मिळत नाही, परंतु जेवढं शक्य असेल मग ते सर असतात, बाकी लोक असतात, रंजनकर सर, ते ज्या ज्या वेळेस होईल त्या त्यावेळेस मला, मी अवश्य तिथं कॉन्ट्रीब्युट करतो, वेळ देतो. नंतर मग बाकीचं आता जे काही माझे सामाजिक उपक्रम आहेत तेही चालू ठेवतो. आणि वेळ त्यालाच मिळतो ज्याला वेळ नसतो. सर, तुमचा प्रवास खरोखर अभिमानास्पद आहे. संघर्ष, नेतृत्व आणि उद्योजकता या तिन्ही गोष्टींचा संगम तुमच्या आयुष्यात दिसतो. आमच्या श्रोत्यांसाठी हा संवाद निश्चितच मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद. श्रोत्यांनो, ही होती यशस्वी कथा समितियन्स मालिकेतील आणखी एक प्रेरणादायी भेट. अशाच कथा ऐकण्यासाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद.